नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीचे जे आहे मित्रांनो 8 जिल्ह्याचे ग्राउंडचे जे आहे मित्रांनो पत्रक या ठिकाणी आलेले आहे. ठीक आहे. आणि अजूनही मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडचं जे आहे मित्रांनो हॉल तिकीट आलं नाही आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर पोलीस भरतीच्या 8 जिल्ह्याचे या ठिकाणी ग्राउंडचे पत्रक या ठिकाणी आलेले आहे, त्याचबरोबर अजूनही या ठिकाणी हॉल तिकीट आली नाही. नेमकं या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, कारण की आम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी या ठिकाणी जबरदस्त आमची या ठिकाणी चालू आहे. गोळाफेक म्हणा, 1600 मीटर म्हणा, 100 मीटर म्हणा, ग्राउंड जे या ठिकाणी आमचं जबरदस्त या ठिकाणी चालू आहे. पण ग्राउंडची प्रॅक्टिस करताना या ठिकाणी एकच विचार येतो की या ठिकाणी फिजिकल नेमकं कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, फिजिकल कधी होणार आहे. ग्राउंडची जे या ठिकाणी ग्राउंडचे पत्रक सुद्धा आलेले आहे. नेमकं या ठिकाणी ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकते यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीचे मित्रांनो फिजिकल कधीपर्यंत होणार आहे. त्याचबरोबर जे या ठिकाणी सीपी मुंबईच्या ग्राउंडला जे मित्रांनो किती या ठिकाणी आतापासून टाइम आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील मित्रांनो या 8 जिल्ह्याचे ग्राउंडचे जे मित्रांनो पत्रक आलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, लातूर पोलीस भरतीचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी 10 जून पासून जे मित्रांनो सांगितलं आहे ग्राउंडचं. त्याचबरोबर मीरा भाईंदर वसई विरारचं सुद्धा 10 जून पासून या ठिकाणी सांगितलं आहे. नाशिक ग्रामीणचं सुद्धा या ठिकाणी 10 जून 2024 पासून या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी 10 जून पासून सांगितलं आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 3 जालन्याचा 6 जून पासून या ठिकाणी ग्राउंड सांगितलंय. त्याचबरोबर SRPF बिडसी कॅम्प गोंदिया 15 तर याचं सुद्धा ग्राउंड 6 जून पासून सांगितलंय. त्याचबरोबर SRPF सोलापूर गट क्रमांक 10 सुद्धा 10 जून पासून या ठिकाणी ग्राउंड सांगितलंय. त्याचबरोबर सिंधुदुर्ग पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी 10 जून पासून सांगितलंय. ठीक आहे. तर या जिल्ह्याचे जे या 8 जिल्ह्याचे ग्राउंडचे जे मित्रांनो पत्रक आलेले आहे. ठीक आहे. आणि अजूनही मित्रांनो हॉल तिकीट आले नाही. जेव्हा सुद्धा ग्राउंड असते तर ग्राउंडच्या 7 दिवसा अगोदर जे मित्रांनो ऍडमिट कार्ड येत असते, हॉल तिकीट येत असते. तर पहा आजची तारीख मित्रांनो 4 जून 2024 आणि 6 जूनला मित्रांनो SRPFचं ग्राउंड या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त 2च दिवस आहे आणि अजूनही मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीटचा काही पता नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो या ठिकाणी ह्या 6 तारखेला मित्रांनो ग्राउंड होण्याचे जास्त चान्सेस नाही. फक्त त्यांनी या ठिकाणी जे तारीख दिलेली आहे. ठीक आहे. कारण की अजूनही मित्रांनो हॉल तिकीट आली नाही. 2च दिवस या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही, ताण घ्यायचा नाही. ठीक आहे. तर अजूनही या ठिकाणी पोलीस भरतीचं जे मित्रांनो हॉल तिकीट आलं नाही. ठीक आहे. तर हॉल तिकीट मित्रांनो ह्या 7 दिवसा अगोदरच होत असते. तर या ठिकाणी मित्रांनो ग्राउंडची जे मित्रांनो तयारी चालू आहे, ग्राउंड बनणं चालू आहे. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो नाशिक ग्रामीणचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. जेव्हा सुद्धा मित्रांनो पोलीस भरती असते तर तिथं ज्या ठिकाणी भरती असते, ज्या ठिकाणी ग्राउंड असते तर तिथलं ग्राउंड मित्रांनो बंद केलं जात असते. जसं आता समजा नाशिक ग्रामीण असेल किंवा मग या ठिकाणी मित्रांनो सिंधुदुर्ग असेल किंवा मग या ठिकाणी सोलापूर असेल किंवा मग या ठिकाणी मित्रांनो कोल्हापूर असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी कोणताही जिल्हा म्हणा ज्या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात समजा तुम्ही फॉर्म भरला असेल, ज्या जिल्ह्याचं मित्रांनो ग्राउंड चालू होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये तर त्या ठिकाणचं ग्राउंड मित्रांनो बंद केलं जाते. जसं मित्रांनो नाशिक ग्रामीण आहे तर नाशिक ग्रामीणचं ग्राउंड ते जे मित्रांनो बंद केलं आहे, कारण की त्या ठिकाणी आतापर्यंत विद्यार्थी फिजिकलची तयारी करत होते पण आता ते मित्रांनो बंद केला. तसंच कोल्हापूरचं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर कोल्हापूरच्या ग्राउंडवर सुद्धा विद्यार्थी आतापर्यंत फिजिकलची तयारी करत होते, रनिंग करत होते. तर हे जे मित्रांनो बंद करण्यात आलं आता, कारण की त्या ठिकाणी ग्राउंडचे जे काम चालू आहे तो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. कोल्हापूर पोलीस शिपाईचं जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. तर याचा अंदाज मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंड येणाऱ्या काळात लवकरच होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही मित्रांनो असं समजू नका की बाबा या ठिकाणी पोलीस भरती डायरेक्ट दिवाळी नंतर होणार आहे, बा अजून आपल्याजवळ टाइम आहे आणि आपण जे मित्रांनो सिरियसली घेणार आहे, पण एकदमच मित्रांनो तोंडावर ग्राउंड येणार आहे. लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीचा ग्राउंड मित्रांनो कधीपर्यंत होऊ शकते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर जास्तीत जास्त मित्रांनो या ठिकाणी 15 जून ते किंवा मग मित्रांनो जूनच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड चालू होऊ शकते, कारण की अजूनही मित्रांनो हॉल तिकीट या ठिकाणी आलं नाही आहे. ठीक आहे. तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यामध्येच मित्रांनो चालू होणार आहे. जूनच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू होऊ शकते किंवा 15 जून पर्यंत सुद्धा मित्रांनो ग्राउंड चालू होऊ शकते. तर ह्या
1-2 महिन्यामध्येच मित्रांनो ग्राउंड चालू होणार आहे. तर जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू होऊ शकते किंवा मग जुलैमध्ये सुद्धा ग्राउंड चालू होऊ शकते. तर टेन्शन काही घेऊ नका, ताण काही घेऊ नका मित्रांनो. फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी जबरदस्त मित्रांनो चालू ठेवा. ग्राउंड मित्रांनो कधीही येऊ शकते, कधीही या ठिकाणी तोंडावर ग्राउंड येऊ शकते, लक्षात ठेवा. तर आपापल्या तयारीमध्ये राहा तुम्ही. ज्या मित्रांनो आतापासून अशी फिजिकलची तयारी जी असू द्या की आपलं जर ग्राउंड उद्या तरी आलं तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी 40च्या वर फिजिकल मध्ये मार्क्स पडले पाहिजे, असं मित्रांनो तुमचं या ठिकाणी फिजिकल असलं पाहिजे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो तुम्ही सिरियसली या ठिकाणी घ्या, कारण की फिजिकल कधीही होऊ शकते, ग्राउंड कधीही होऊ शकते. तर आतापासून आपले युनिटच्या मित्रांनो आउट ऑफ तुम्ही बनवून घ्या. 1600 मीटर म्हणा, 100 मीटर रनिंग म्हणा किंवा गोळा फेक म्हणा. ठीक आहे. आणि 100 मीटरवर जास्त मित्रांनो तुम्ही जोर द्या, कारण की 100 मीटर मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स भेटते, कारण की मायक्रो सेकंडने मार्क्स मित्रांनो या ठिकाणी कमी होते. जरा सुद्धा तुम्ही या ठिकाणी उशिरा गेले तर. ठीक आहे. तर फिजिकलची तुम्ही तयारी ज्या मित्रांनो चांगली चालू द्या, कारण की ग्राउंड बनणे चालू आहे मित्रांनो. प्रत्येक ज्या जिल्ह्यामध्ये लवकर ग्राउंड होणार आहे तिथलं ग्राउंड या ठिकाणी चालू आहे, आणि सर्वात अगोदर त्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे मित्रांनो. ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी अर्ध आले तर त्या जिल्ह्यातलं ग्राउंड सर्वात आधी होणार आहे, आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ध आले तिथलं ग्राउंड थोडं लेट होणार आहे. ठीक आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये जर मित्रांनो कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड थोडं लवकर होणार आहे. ठीक आहे. तर फिजिकल घ्यायला मित्रांनो त्यांना जास्त टाइम लागत नाही. ज्या ठिकाणी 10,000 तरी ह्या असले, ठीक आहे, 10,000 तरी फॉर्म आले असेल तर तिथलं ग्राउंड मित्रांनो 10 दिवसात होते, कारण की एका दिवशी 1,000 जरी विद्यार्थी बोलवले तर 10 दिवसात फिजिकल या ठिकाणी होते. मित्रांनो लवकरच या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. जून महिन्यामध्ये मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तर 15 जून पर्यंत किंवा जूनच्या एंडिंगला सुद्धा या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होऊ शकते, कारण की मित्रांनो त्यांची पूर्ण या ठिकाणी तयारी आहे. चेस्ट नंबर सुद्धा मित्रांनो बनलेले आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. ठीक आहे. चेस्ट नंबर सुद्धा या ठिकाणी बनलेले आहे. तर फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी जबरदस्त मित्रांनो चालू द्या. ठीक आहे. फिजिकल कधीही येऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो या जून महिन्यामध्येच तुमचं फिजिकलला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. थोडा या ठिकाणी टाइम लागू शकते, कारण की ग्राउंड वगैरे बनणं चालू आहे आणि हॉल तिकीट यायला सुद्धा थोडा टाइम लागू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर आपण सीपी मुंबईचा जर मित्रांनो विचार केला तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे थोडं लेट होणार आहे, आणि जास्त मित्रांनो या ठिकाणी लेट नाही होणार आहे. जवळपास 1-2 महिने लेट होऊ शकते या ठिकाणी. तर 1-2 महिने जे मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडला टाइम भेटू शकते. ठीक आहे. जवळपास मित्रांनो जुलैपर्यंत सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते सीपी मुंबईचा ग्राउंड. ठीक आहे. सीपी मुंबईला थोडा मित्रांनो टाइम भेटणार आहे. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो तुम्ही चांगली प्रॅक्टिस चालू द्या. ठीक आहे. ग्राउंड कधी हो. ठीक आहे. तर ज्या मित्रांनो पोलीस भरतीचे ग्राउंड चालू आहे या ठिकाणी बनवणं चालू आहे. ठीक आहे. या ठिकाणी तर कोल्हापूरचं सुद्धा ग्राउंड बनणं चालू आहे. त्याचबरोबर नाशिक ग्रामीणचं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो चालू आहे. तर तयारी या ठिकाणी चालू आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तर भेटला असेल की त्यांची जे मित्रांनो संपूर्ण तयारी चालू आहे, तर ते ग्राउंड मित्रांनो कधीही घेऊ शकते. ठीक आहे. कारण की पोलीस भरतीचं ग्राउंड मित्रांनो एकदम फास्ट आहे. 2014ला सुद्धा अशीच भरती होती निवडणुकीच्या वेळेस, आणि लगेच मित्रांनो त्यांनी फिजिकल सुद्धा पहिल्या हप्त्यापासूनच त्यावेळेस चालू झाले होते 2014ला. त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा 18,000 जागांसाठी भरती होती. लगेच फॉर्म भरले, फॉर्म भरल्यानंतर लगेच हॉल तिकीट आले आणि लगेच मित्रांनो ग्राउंड चालू झाले. डिसेंबर महिन्यामध्ये हॉल तिकीट फॉर्म भरणे चालू होते आणि जानेवारी महिन्यामध्ये हॉल तिकीट आले होते. ठीक आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीचं काम मित्रांनो एकदम फास्ट आहे. एक लक्षात ठेवा, फिजिकल घ्यायला त्यांना जास्त टाइम लागत नाही. एका टाइमला 18 लाख विद्यार्थ्यांचं त्यांनी फिजिकल लवकरच मित्रांनो केलं होतं. ठीक आहे. तर यावेळेस मित्रांनो 17 लाख या ठिकाणी विद्यार्थ्यांचं फिजिकल घ्यायला जास्त त्यांना टाइम लागणार नाहीये. ठीक आहे. एका दिवशी जरी हजार विद्यार्थी आले तर लवकरच मित्रांनो या ठिकाणी फिजिकल होऊ शकते. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ही संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.